कमेंट्री बॉक्स मध्ये लवकर पाठवा श्रीकांत श्री इकडे इकडे कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा इकडे कॅमेरामॅनच्या इथे नाही इथे पहिले षटक घेऊन राहुल सज्ज होतोय राईट अमोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज काल सिद्धेश रेल्वे संघाने क्वालिफाय केलेला आहे भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि कुईसा जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्माननीय आदरणीय पूर्व प्रधानमंत्री लोकनेते आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने या भव्य दिव्य अशा खेल महोत्सवाचं आपण आयोजन पाहतोय अटल खेल महोत्सव पहिला चेंडू राहुल आणि पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू निघून जाते कव्हरला सोपा झेल होऊ शकला मात्र दोन पायांच्या मधून निघून गेला चेंडू सीमा पार पहिला चेंडू चौका श्रीकांत त्याला आपण पाहतोय एक जबरदस्त खेळाडू आहे फिल्डिंग करणारा खेळाडू मिड ऑफला आहे तुम्ही ग्लोव्स घालून कुठे फिल्डिंग करताय ग्लोव्स घालून फिल्डिंग करताय मिड ऑफचा खेळाडू तुमच्या हातामध्ये बॉल लागला 5 धावांची पेनल्टी तुम्हाला आताच लागू शकते राहुल सज्ज होतोय नवीन फलंदाज स्ट्राईकला आता आपण पाहतोय तो म्हणजेच अनुप बाद झाल्यानंतर ज्याचं नाव आहे न्यू बॅटर शिवम काल पहिला दिवस सिद्धेश्वर इलेव्हन संघाने आपण क्वालिफाय करताना पहिल्या दिवशी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता बघा युवा खेळाडू आहेत एका बाजूला श्रीकांत सांगतोय की हा चेंडू तुम्हाला कोणत्या टप्प्यावरून कुठे खेळायचा होता अनुभव आहे श्रीकांतचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार घेतला होता मिसफिल्डिंग आणि राहुल खूप चांगली गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू राहुलचा आता मात्र फुल केलेला आहे हेच सांगितलं होतं श्रीकांत आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार खणखणीत दणदणीत चौकार अनुभव काय असतो हे बॉलचा टप्पा पडल्यानंतर श्रीकांतने सांगितलं आणि या अगोदरच्या चेंडूवर श्रीकांतने तेच भाष्य केलं होतं आपल्या फलंदाज शिवमला की तुला हा चेंडू इथे खेळायचा होता आणि आता बरोबर तो टप्पा मिळाला आणि त्या चेंडूला पूल केलं चेंडू तर मिड विकेटला चौकार धाव संख्या पूर्ण आपण पाहतोय ती म्हणजे एकूण 10 पहिलं षटक मार्गस्थ श्रीकांत खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर 2 चेंडू तर शिवम खेळतोय 2 चेंडू 4 धावांवर पहिल्याच षटकामध्ये पहिला गडी बाद झाला अनुभव 0वर
आणि त्यानंतर आता या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी. धावसंख्या 10, एक गडी बाद. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू सरसावत पुढे निघाले. लवकर ओळखलं होतं, मात्र ओव्हर पिच बनून जर खेळले असते तर मिड ऑफच्या वरून चौकार जाऊ शकला असता. शेवटचा चेंडू डॉट. वैयक्तिक आपल्या 3 चेंडूवर 4 धावांवर खेळतोय तो म्हणजे शिवम, आणि श्रीकांत खेळतोय 2 चेंडू 5 धावांवर. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 10. भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि पोईस जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव 2024 आयोजन आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर आज या दुसऱ्या दिवशी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही या स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. दोन्ही पंच सज्ज आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला सुरेश दळवी सर. या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, अजूनही खेळाडू आल्यानंतर त्यांच्या बाईक्स ट्रॅकवर आहेत. बघा, काल ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे आज देखील आम्ही वारंवार तुम्हाला तीच विनंती करतोय, तुम्ही दुर्लक्ष किंवा आमच्या सूचनेकडे कानाडोळा करू नका. कारण काही गोष्टी कटाक्षाने या ठिकाणी दुर्लक्षित केली जाणार नाही आहेत. तुमच्या जेवढ्या मोटर बाईक्स आहेत, मोटरसायकल, त्या कोपऱ्यात त्या ठिकाणी तुम्हाला पार्किंग करायचं. इथे समोर जे आपण समोर टेंट पाहतो, जिथे जेवण आणि तुमचं नाश्ता आहे, त्या ठिकाणांपासून ते या स्टेजच्या दरम्यान इथे कुठेही ट्रॅकवर नसणार आहे. एकदम कोपऱ्यात तिथे तुम्ही पार्क करू शकता. विनंती राहील. जितू सोनार दुसरे अंपायर आपण पाहतोय. आणि या ठिकाणी धाव संख्या आपण जर पाहिली तर 10. पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन, 1 विकेट के नुकसान पर. हेलो, डीप मिड विकेट पर, डीप स्क्वायर लेग पर खेला हुआ स्ट्रो, 1 रन तो पूरा किया, जब तक कि बेहतरीन थ्रो. कल देखिए दो टीमें ऐसी थी जहां पर अगर बात की जाए तो किंग्स स्पोर्ट चारकोवर सिद्धेश्वर 11 के बीच वो मुकाबला क्वालिफाई किया. सिद्धेश्वर 11 ने दीपक पटनेकर साहेब, राजेश भट्ट साहेब, गणेशजी बारे जे अटल खेल महोत्सवचे कोऑर्डिनेटर आहेत, बबनदादा गुरव, करुणाकर शेट्टी सर, मुकेशभाई भंडारी साहेब, संतोष सिंगजी, नितीनजी प्रधान, या सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं खूप चांगलं योगदान, आणि त्यामुळेच हे सुंदर असं आपल्याला अटल खेल महोत्सवाचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आमचे महाराष्ट्र सुरक्षा बल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवायचं, फ्लिक करायचं होतं. मनगटी वापर खूप छान करतो. ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा श्रीकांतला गेले, जर आपण पाहिलं तर मी 29 वर्ष पाहतोय ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळतोय. 1995 पासून ते 2024 एमआरएचं क्रिकेट देखील तो तितकाच सक्षमपणे खेळला. वेगवेगळ्या संघांचं त्याने प्रतिनिधित्व केलं. अजूनही बॉटम हँडचा वापर, एक हँड आय कोऑर्डिनेशन आणि चेंडूवरची नजर आपण म्हणतो 40+ नंतर कमी होते, मात्र ती चांगली दाखवतोय श्रीकांत. धाव संख्या 13. क्या बात है, लेग ग्लांस करतोय मनोज कलाई के साथ. ये भी जिस तरह से बल्लेबाजी कर रहे शिवम और मनोज की गेंदबाजी की अगर बात करें तो पहले 4 बॉल्स पर 4 सिंगल्स आए हैं. पहले ओवर में जो पावर प्ले का ओवर था 10 रन आए हैं, और इस ओवर में निश्चित तौर पर मनोज यही कोशिश करेंगे, प्रयास करेंगे कि एक मौका बनाए. देखिए 4 खिलाड़ी जो अंदर है, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग, मिड ऑफ और पॉइंट बिल्कुल सर्कल के अंदर, और 2 3 4 खिलाड़ी जो बाउंड्री पर. अगली गेंद राइट ऑफ द विकेट, मनोज आगे निकल कर खेला हुआ स्ट्रोक, डांसिंग डाउन द ट्रैक. इनको खेला है, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे, 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन संख्या 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पथ पर भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई और
वही जिमखाना इनके संयुक्त विद्यमान से अटल खेल महोत्सव 2024 का ये महोत्सव का आयोजन स्वर्गीय प्रमोद महाजन मैदान पर हो रहा है। आज इस प्रतियोगिता और इस अटल खेल महोत्सव का दूसरा दिन, कल इस पूरी अटल खेल महोत्सव की शुरुआत और एक शुभारंभ हुआ। जिस तरह से अच्छी गेंद आगे निकल गए, बहुत ही आगे निकल गए, हालांकि गेंद को नहीं देखा था और वही गलती हुई श्रीकांत से। निगाहें नजरें पूरी तरह से शिवम पर थी, लेकिन तब तक बॉल टप्पा गिरने के बाद मिड विकेट के खिलाड़ी के पास एक बड़ा विकेट, जिस विकेट की निश्चित तौर पर अगर देखा जाए तो टीम राम प्रकाश प्रतिष्ठान ओम प्रकाश प्रतिष्ठान राह देख रहे थे, वही विकेट मिली। और यहाँ से अब श्री 19 इस टीम को कुछ अलग करना होगा। बिल्कुल कल आपको पता है जिस अंदाज से यहाँ पर बहुत सारे महानुभाव उपस्थित थे और पूर्व सांसद आदरणीय सम्माननीय पूनम महाजन मैडम भी यहाँ पर उपस्थित थी। शाम के सत्र में जहाँ पर कबड्डी हुआ, टफ क्रिकेट हुआ, सुबह के सत्र में क्रिकेट की शुरुआत हुई। आदरणीय संसद रत्न पुरस्कार से जिन्हें गौरवान्वित किया, उद्यान सम्राट और उत्तर मुंबई का पूरा स्पोर्ट्स हब बनाने की जो इच्छा लेकर, आकांक्षा लेकर, मन में अभिलाषा लेकर जिस तरह से 10-15 साल नहीं तो 20-25 साल में जो योगदान दिया है, जैसे आदरणीय गोपाल शेट्टी साहब, जिनकी संकल्पना से आयोजक के तौर पर विद्यमान खासदार उत्तर मुंबई पीयूष गोयल साहब, जिनके मार्गदर्शन से निश्चित तौर पर एक अलग आयोजन, और सभी गणेश जी बारे अटल खेल महोत्सव के कोऑर्डिनेटर हो, राजेश जी भट्ट हो, दीपक जी पाटनेकर, महेश जी राउत, करुणाकर शेट्टी सर, मुकेश जी भंडारी, राजेश भट्ट, दीपक जी पाटनेकर, इन सभी ने जो योगदान दिया है, नितिन जी प्रधान, राम सावंत, जिनका योगदान इस टूर्नामेंट के पिच और कबड्डी का ग्राउंड हो, टफ का ग्राउंड हो, जिस एक अलग अंदाज से जिन्हें कल भी यहाँ पर जो कोऑर्डिनेटर था, इनका सत्कार सम्मान मंच पर किया गया और इनके बदौलत एक अच्छा स्वरूप इस ग्राउंड का हमें देखने मिला। पीछे अगर आप जाएंगे तो जहाँ पर क्रिकेट के पीछे फुटबॉल का जो ग्राउंड चल रहा है, जहाँ पर एक अलग इंटरनेशनल फीफा के रूल्स रेगुलेशन के माध्यम से वो बनाया गया है। तो आने वाले दिनों में बहुत कुछ हमें देखने मिलेगा। नई ओवर लेकर गेंदबाज तैयार, पहली गेंद सामने खेला हुआ स्ट्रोक, लेकिन उतना क्लियर होगा क्या, देखने वाली बात। और ये देखिए, बहुत ही बढ़िया 1-2-3 अटेम्प्ट, कमाल का कैच। ऐसे लग रहा था कि जगलर बन सकते हैं, लेकिन जिस अंदाज से उस कैच को उन्होंने कन्वर्ट किया इन द लास्ट मोमेंट, फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट, एंड एब्सोल्युटली वंडरफुल कैच, because the new batter was really looking dangerous back to the pavilion in the form of out। जो बहुत ही कमाल का एक्शन रिप्ले देखिए। बोलना बोलना माझा ऑडिओ बंद करना, सगळ्यांचे फोन घेताना
श्रीकांत जोपर्यंत विकेटवर होता तोपर्यंत शांत डोक्याने खेळत होता संघ. श्रीकांत बाद झाल्यानंतर प्रत्येक बॅट्समन एक मोठे फटके खेळायला जातोय. आणि निश्चितपणे बघा ऍक्शन रिप्ले शॉर्ट चेंडू होता पुल करायला गेले आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सोपा झेल. म्हणजे चिकूला देखील विकेट मिळते, मनोजला विकेट मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर विकेट मिळाली ती म्हणजेच राहुलला, आणि तिन्ही गोलंदाजांनी विकेट्स मिळवलेले आहेत. त्यामुळे धाव संख्या आपण पाहतोय 15. यानंतर होणारा पुढील सामना या दोन्ही संघांनी टॉसच्या साठी तयार राहायचंय. चला न्यू बॅट्समन वाटतं मेहमूद आहे. हे कळलं ना. नहीं नहीं नहीं, तो पावर नेट से जाइल। ये हम इस मैच के बाद नहीं कर सकते आपको भाई। मैच के बाद कर देना, कोई आजा तो नहीं रहे। ये मैच के बाद कर हॅलो देना, सर. ये इनिंग के बाद कर दे। नाही 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 वरना वो नेट चले जाएगा ना, फिर से बंद नाही, हो त्यांना जाएगा। व्हाईट अँड व्हाईट आणि जो एकच ड्रेस कोड असेल तसं सांगितलंय. व्हाईट अँड व्हाईट आणि ते धाव संजय सांगेकरशी बोला पकडा. साथ गली क्रिकेट जिसे पहले हम कहते थे, वो आज एक बहुत ही पॉपुलर स्टेट पर आया हुआ दिख रहा है राजू जी। नक्कीच नक्कीच. सच में उसकी लेवल उत्तर मुंबई के 32 टीम्स है, लेकिन ऐसे लग रहा है कि हम लोग प्रोफेशनल टीम्स को देख रहे हैं। बहुत ही अच्छे लेवल का क्रिकेट और उसका दर्जा यहाँ पर बढ़ता हुआ हमें दिख रहा है। साथ ही कल हमारे बीच में जनसेवक गोपाल शेट्टी जी ने ऐसी अपनी अपेक्षा जाहिर की है कि उत्तर मुंबई की अपनी एक टॉप क्लास की प्रीमियर लीग हो। और ये जो आवाज बंद प्रतिभा कर हम मग. देख रहे हैं, इन तुम्हाला सभी नाश्ता को पाहिजे तर करून एक घ्या. संदेश
एक रन 3 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक वर होते चिकू आणि हाताला लागून सुद्धा ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी त्याच उजव्या हाताने केलेली आहे. नुकतंच तुम्ही म्हणालात की एक प्रोफेशनल उत्तर मुंबईची प्रीमियर लीग होईल. नक्कीच त्याला शुभेच्छा आपण देऊ. आपणच त्याचं वाटल्यास आयोजक बनू. पण उत्तर मुंबई मधलं तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की जेवढं व्यावसायिक क्रिकेट जे खेळलं जातं त्यातील आपण जर उत्तर मुंबई प्रीमियर लीग खेळू त्यावेळेस आपल्याला अंदाज येईल की उत्तर मुंबईतले कित्येक खेळाडू आहेत जे मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करत आहेत. ही देखील गोष्ट आपण विसरता कामा नये. त्यामुळे निश्चितच कालपासून आपण काही खेळाडूंना पाहिलं. आज देखील काही दिग्गज संघ बोरली बॉईज असेल, सॉरी मलाडची टीम आपल्याला पाहायला मिळेल. JR जी दहिसरची टीम आहे, विजय तिवारी आपल्यात पोईसरची टीम आहे, बंदर पाखाडी यांच्यामध्ये खूप दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. आपल्यात नॉन मध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये 3 बॉलला 3 षटकार मारणारा प्रणय कोळी मॅन फ्रॉम बंदर पाखाडी हा देखील आज खेळताना दिसेल. त्यामुळे खूप काही चांगलं क्रिकेट याच मैदानावर पाहायला मिळेल. कदाचित आज आणि उद्यामध्ये राहुल सावंत किंवा सुजित सावंत जे साईड आर्म स्पेशालिस्ट म्हणून कोलकाता नाईट रायडर्स साठी IPL मध्ये आपले योगदान देतात ते देखील या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकतात. हॅलो बोल ना. मेहमूद आया आहे आणि हा जबरदस्त खेळाडू आहे. आपल्याच कांदिवली पूर्वचा ज्याने बंड्या बॉईज साठी योगदान दिलं. वय वर्ष 40+ असलं तरी सुद्धा अजूनही तीच धमक तोच जोश. षटकार. हॅलो आणि आपण श्रीकांतला पाहिलं पुन्हा एकदा आपला क्लास दाखवतोय. Your form is temporary, but your class is permanent. And how important the class is for this player. He really shown the class how important batsman he is for this team. None other than Sri 19. श्रीला पाहिलं, श्रीकांत असेल किंवा मेहमूद असेल. आता पण आपण जर पाहिलं तर भिवंडी असेल, ठाणा असेल, पनवेल असेल किंवा मुंबई उपनगरामध्ये ज्या पद्धतीने या खेळाडूने कर्नाळा जे आपण पाहतो अलिबाग या ठिकाणी जे रायगडला एक मोठी स्पर्धा चिरल्याची झाली होती त्यावेळेस जबरदस्त या खेळाडूने योगदान दिलं होतं. बंड्या बॉईज साठी देखील हा खेळाडू जेव्हा संघामध्ये आला, पापे हा असलम शेख, त्यानंतर खूप वेगळ्या प्रकारचं क्रिकेट झालं होतं 2000च्या दरम्यान. पुढचा चेंडू आता मात्र स्लोअर वन, थोडा खाली टाकलेला चेंडू,
पहिल्यांदाच पोझिशन घेतली होती मेहमूदने त्या स्ट्रोकला खेळण्यासाठी. बंड्या बॉयचं सत्र जे सुरू झालं ज्यावेळेस राहुल 11 मॅथलेस अमृत 11 संघ आला 97-98, दोघंही जावेद नासिर, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर लॉईडचा संघ ऋषी वैद्य हे देखील त्या संघात खेळले, भरत मेहर, भरत पतला. आणि त्यावेळेस बंड्या बॉईज मध्ये काही निवडक संघातील खेळाडू आले, ते म्हणजे हे. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडूला खेळायचं होतं, पॉइंटच्या वरून मात्र कव्हरला जातोय. आणि त्यानंतर एक वेगळं क्रिकेट, भरत वाघेला, मंदार गरुडे, त्यानंतर पापे, मिड डेची स्पर्धा याच ठिकाणी झाली 2015-16ला. या मैदानाचं नामकरण करत असताना काल देखील साहेबांनी या ठिकाणी आपलं भाष्य केलं, मनोगत व्यक्त केलं. त्या दरम्यान इथे मिड डेची एक स्पर्धा झाली आणि त्यानंतर इतर खेळाडूंना नाव माहीत नव्हतं, पण मिड डेचं ग्राउंड म्हणून घोषित केले. याच मैदानावर पापेने 6 बॉलला 6 षटकार खेचले, जो आज विनर्स आणि NSP जो सुमित ढेकळेच्या संघातून खेळणारा विश्वनाथ जाधव, ज्याला सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली, मात्र त्यालाच या मैदानावर 6 बॉलला 6 षटकाराचा विक्रम पापेने केला होता. धाव संख्या आहे 25, 5 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज सज्ज होते मनोज. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सरसावत पुढे, मात्र संजय सोनासर या ठिकाणी वाईट घोषित करतायत आणि याच वाईटने एक धाव संख्या पुढे सरकते, ती म्हणजे 26. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, ज्या शाळेतून रोहित शर्माने आपलं करिअर तयार केलं, शार्दुल ठाकूर, कांदिवली पूर्व, कांदिवली वेस्ट, पारेख नगर, ज्यामधून आपण हरमीत सिंगला पाहिलं, जो कॅनडाच्या संघातून खेळला यावर्षी T20 वर्ल्ड कप मध्ये. त्यामुळे कित्येक खेळाडू उत्तर मुंबईने दिले, जे आंतरराष्ट्रीय दर्जावर एक वेगळा ठसा उमटवताना पाहायला मिळालं. खुद्द रोहित शर्मा, ज्याचं सुरुवात याच उत्तर मुंबईतून MHB शिंपोलीचं मैदान असेल, ज्या मैदानावर त्याने एक आपली इंटरव्ह्यू दिली होती, त्या म्हटलं की आम्ही पण MHBला किंवा बोरुलला राहत होतो त्यावेळेस देखील खूप क्रिकेट मोठं चालायचं, टेनिस क्रिकेट, कित्येक मोठमोठी बक्षिसं असायची. आणि त्यावेळेस रोहित शर्माने सांगितलं, मी देखील माझ्या बिल्डिंगच्या टीम मधून खेळायचो. आणि रोहित शर्माचा जो पूल आला, त्या पूल फटक्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. आणि तेच वेगळं क्रिकेट या उत्तर मुंबईतलं आपण एक खेळाडू खेळताना पाहतोय. आणि दोन्ही पंच या ठिकाणी एकमेकांशी बोलतील. आता सुरेश दळवी सर आहेत, त्याचप्रमाणे सोनार सर देखील आहेत. मेहमूद चर्चा करतोय, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील अशी नोंद घ्या. मात्र दोन्ही जे पंच आहेत ते डिस्कशन करत आहेत की या ठिकाणी निर्णय आपल्याला कळेलच सोनार सर यांच्याकडून. मात्र तुर्तास तरी कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. आणि धाव संख्या आपण पाहतोय 26. वाईड नंतर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट, नंतर 1, नंतर वाईड, जे एकूण 5 बॉल झालेले आहेत. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्लॉग ओव्हर सुरू आहे, आक्रमण करावं लागेल. सिराज स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला मेहमूद. आता मात्र ऑफ ब्रेक, ऑफ कटार थोडासा बघा लेट खेळला, कारण पहिल्यांदा ओळखता आला नाही चेंडूचा टप्पा आणि त्यानंतर फक्त त्या चेंडूला दिशा द्यायला गेले, तोपर्यंत बॅटला बॉल लागला आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 26. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26, 5 गडी बाद. काल देखील गणेशजी किंवा राजेश भटजी या ठिकाणी आहेत, करुणाकर शेट्टी सर आहेत. या स्पर्धेचं फक्त उत्तर मुंबईमध्ये नाही तर पूर्ण मुंबईमध्ये आज चर्चा सुरू आहे. कित्येक संघांचे कॉल्स याच पद्धतीने कमेंट्स येत आहेत की आम्हाला संधी मिळू शकते. म्हणलेलं नाही, उत्तर मुंबई मतदारसंघापुरतं आहे आणि त्यांना देखील या सगळ्या आयोजनाने भुरळ पाडलेली आहे. वेगवेगळे बक्षीस आहेत, ज्या प्रकारचं ग्राउंड आहे, इतर जी व्यवस्था आहे, याचं देखील कौतुक त्या सर्वांनी केले. मात्र हे कौतुक करत असताना खेळणाऱ्या खेळाडूने आयोजकांनी दिलेले नियम देखील पाळायचे. लक्षात घ्या, आपण आपल्या ट्रॅकवर ज्या बाईक्स असतील, ज्या ज्या सूचना यातून दिल्या जातील तुम्हाला या इथून स्टेजवरून, त्याचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करायचं आहे. त्यामुळे एक सुज्ञ, एक दक्ष आणि एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून आपण देखील त्या खेळाला न्याय देत असताना त्या शिस्तीचं पालन करणं आवश्यक आहे. हीच गोष्ट आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो. 4 षटकानंतर धावसंख्या 26, 5 गडी बाद. शेवटचं निर्णायक षटक, स्ट्राईकला मेहमूद. 7 चेंडू 10 धावांवर एक उत्तुंग षटकार पहिल्या चेंडूवर खेचला होता. त्यानंतर 2 चेंडू ज्या पद्धतीने तो खेळलाय बघूया. शेवटच्या षटकामध्ये येतोय दीपक, राईट ओव्हर द विकेट. पहिलाच चेंडू या ठिकाणी खेळून काढलेल्या, मात्र अपेक्षा होती बघूया संधी मिळाली असती, मात्र एक धाव पूर्ण.
काल प्रेसी अंकल यांना देखील आपण पाहतो गेले 2 दिवस या ठिकाणी येत आहेत. टी शर्ट जर आपण मेहमूदचं पाहिलं तर प्रेसी प्रेसी असा एक संघ तयार झाला. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर चेंबूरचा सह्याद्री, त्यानंतर प्लेबॉय आणि प्लेबॉय संघ संपला. जर हळूहळू ज्यावेळेस बंद झाला आणि त्यानंतर प्रेसी अंकल यांनी प्रेसी 11 या नावाने दिग्गज संघ खेळला. खूप चांगलं यश मिळालं. सतीश शेट्टी, अजित पुत्रन ज्यांनी योगदान दिलं, अविनाश जाधव. आणि बघा पुन्हा एकदा चूक होते. चोरटी धाव घ्यायला गेले, मात्र ती महागात पडली या ठिकाणी. बायच्या रूपामध्ये एक धाव. यष्टी रक्षकाला फक्त बॉल द्यायचा होता, त्याच्याकडून चूक झाली. कारण जे क्षेत्ररक्षक तिथे उभे होते त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघाला आणि स्ट्राईकला मात्र मेहमूदला आणण्यामध्ये यश मिळतंय, ते म्हणजेच सिराजला. देखेंगे अब मेहमूद सुभाष सरांचं फिरोज आलाय ना, फिरोज मालाडच्या टीम मधून खेळणार आहे त्यांची. तोच तोच फिरोज खेळणार आहे त्यांचे. तो बिरोली बाई मालाडवाले खेळणार आहेत. पायातला चेंडू खोदून काढलेला आहे. एक धाव पूर्ण करतो. स्ट्राईक त्याला घेणं गरजेचं आहे. आणि बघा पहिली संधी पहिल्यांदा लगेच लावला असता बॉल तर कदाचित मेहमूद आउट झाला असता, कारण तेव्हा क्रॉस देखील होऊ शकला नव्हता. आणि आता आपण पाहतोय सिराजने अपना विकेट सैक्रिफाइस सूरज ने अपना विकेट सैक्रिफाइस किया और महमूद अब स्ट्राइक पर रहेंगे. रन संख्या 1 रन के साथ 29 फिरोज आले त्यांच्याशी बोलताय की मग सुभाष सरांशीच बोलताय? तोच नंबर माझ्याकडे पण आहे सुभाष सरांचा. कोणाची? फिरोज हा मालडवाले आलेत. हा हा. और मलाड की टीम, दोनों टीम से दरख्वास्त करना चाहूंगा एवं गुजारिश रहेगी कि आप मंच के करीब आए. मंच पर हमारे प्रमुख अनुभव जो इस टूर्नामेंट के लिए, अटल खेल महोत्सव के लिए 20-25 दिन जिस तरह की मेहनत कर रहे हैं और एक अच्छा माहौल यहाँ पर बना हुआ है. सभी महानुभाव आयोजक मंच पर उपस्थित, जिनके कर कमलों द्वारा ये टॉस किया जाएगा अगले मैच का. JR बनाम जो मलाड की टीम रहेगी. और अच्छी चेंज ऑफ पेस था, जिस गेंद को पढ़ नहीं पाए थे. और रन संख्या 30. देखिए कल का आखिरी मुकाबला ऐसे सभी को लग रहा था, सभी दर्शक यही चर्चा कर रहे थे कि सिद्धेश्वर 11 बनाम किंग स्पोर्ट चारकोप का टीम जो खेल रहा था, जिस अंदाज से उन्होंने खेला था, करण चौहान, सौरभ सिंह और पूरी टीम, अमर हो, आशीष कनौजिया, आशीष पिलर हो, जिस तरह का योगदान सारवीन ने गेंदबाजी की थी. लेकिन सिद्धेश्वर 11 के वीर बहादुर राज गोठनकर, जिन्होंने फिर एक बार कहा कि उत्तर मुंबई में जब जब बड़ी टूर्नामेंट होगी तो निश्चित तौर पर सिद्धेश्वर 11 ये नाम रहेगा. और फिर एक बार वो क्वालिफाई किया सेमीफाइनल के लिए. आगे निकलकर बेहतरीन स्ट्रोक, व्हाट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, 6 रन, राइट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, इट्स अ बिगी. बेहतरीन स्ट्रोक. जिस टीम को जरूरत थी सिक्सर की, वो यहाँ पर अतुल ने अतुलनीय काम किया है. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू ग्लेन वैती असं देखील हार्दिक स्वागत. कोळ्या 2016 ज्यावेळेस सँडी SP विजयदुर्ग 11 या नावाने संघ खेळला, सुप्रीमोचे विजेते झाले. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार, 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज असताना केलेली पार्टनरशिप ऋषी वैद्य यांच्या बरोबरची. आता मात्र हा देखील बघूया क्लिअर होणार का. खेळाडू त्या ठिकाणी येतात. दोघांनी बघा कोणाला कॉल दिला नाही. अब क्या पछताए जो चिडिया चुक गई खेत. झेल सुटला, दोघही जवळ आले, दोघांनी कोणाला कॉल दिला नाही. दोघही बॉल पकडायला गेले, बॉल टप्पा पडला, गेला बाउंड्रीला, नंतर डोक्याला हात लावतात. म्हणजे जणू काही सकाळी चहा बरोबर आपण बिस्किट घेतो, बिस्किट बुडवलं आणि तो लगेचच आपण घेणं गरजेचं आहे, मात्र ते घेणार तोपर्यंत खाली पडलं. त्या दरम्यान जी घटना घडते तेच इथे पाहायला मिळालं. अजून एक चौकार बघूया. नशिबाचा चौकार संघाला कुठपर्यंत साथ देईल. धाव संख्या 40 पहिल्या 5 ओव्हर नंतर, आणि जिंकण्यासाठी आता 41 धावांची गरज. 2 बॉल मध्ये आलेले 10 धावा एक मोमेंटम घेऊन जात आहेत मेहमूदच्या संघाकडे. श्री 19 या संघाकडे. श्रीकांतचं 1 षटक, मेहमूदची 2 षटकं किंवा श्रीकांतची 2 षटकं, मेहमूदचं 1 षटक, हे 3 ओव्हर फार महत्वाचे ठरणार आहेत श्रीकांत 11 साठी, श्री 19 साठी. आणि या संघामध्ये आपण पाहत आहोत अनुपला 40+ जर पाहिलं तर अनुप देखील 40+ साठी आपण कांदिवली विलेज या संघातून पाहतोय. राजू आलेले आहेत, पंडित
नर्मदा अर्जुनसाठी खेळलेले खेळाडू काल देखील निलेश नंबरीला आपण पाहिलं, परीला पाहिलं, सुरेश दळवी एकत्र खेळलेले आहेत. सुरेश दळवी सिनियर आहेत जे अजूनही 60+ खेळत आहेत. आरके ट्रॉफी जी बिजली बरखानंतर जी मोठी टुर्नामेंट मुंबईमधली जी म्हटली जायची, ज्याच्यामध्ये एकमेव पहिलं मेडन ओव्हर टाकणारे षटक कोण असतील तर नर्मदा अर्जुनचं प्रतिनिधित्व करणारे सुरेश दळवी सर जे आज पंच म्हणून आपण पाहतोय. वय वर्ष 65, अजूनही 60+चं क्रिकेट. नवसारी, सुरत, गुजरात या ठिकाणी मुंबईच्या टीम मधून खेळतात. कित्येक खेळाडू आहेत, पालघर असेल, वसई, विरार यामधलं क्रिकेट जर आपण पाहिलं जुनं, पापडीचं क्रिकेट असेल किंवा जुचंद्र नायगाव, आणि त्यानंतर जर पाणजू जे ठिकाण आहे वसई आणि नायगावच्या मधलं, त्या ठिकाणचे देखील कित्येक खेळाडू आहेत, यांचं देखील योगदान. आणि सुरेश दळवी या ठिकाणी पंच म्हणून आहेत. काल आपण हेमंत ठाकूर यांना देखील पाहिलं. संजय सांगेकर हे देखील नर्मदा अर्जुनचे जी पुढची पिढी, ज्यावेळेस 31 डिसेंबर 1995 एक वेगळा रेकॉर्ड माँसाहेब स्मृती चषक म्हणून पेप्सी ग्राउंड गोराई 2ला जे एक मैदान तयार झालं गोराई खाडीजवळ, आणि त्या ठिकाणी सर्कलचं ग्राउंड होतं, आणि त्यावेळेस जो रेकॉर्ड झाला होता 2 बॉलला 2 षटकार, 12 धावांची गरज असताना कमलाकर बाईंगने मारलेला षटकार, प्रेसी 11 संघ विजेते. पिचवर प्रॅक्टिस करू नका अनुप, तुम्हाला विनंती राहील थोडं साईडला. मेहमूद भाई, चला बॅटिंग करणारा संघ विनंती राहील. ओमप्रकाश प्रतिष्ठान, आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी आघाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आणि मी विनंती करतोय JR11 आणि मालाड 11. फिरोज भाई, आपका टीम का कप्तान यहाँ पर आए. JR दईसर के जूड रॉड्रिक्स अगर रहेंगे तो जूड आपसे भी यहाँ पर रिक्वेस्ट करना चाहूंगा, आप भी मंच के करीब आए. जूड रॉड्रिक्स, JR की अभी टूर्नामेंट है 11-12 को दईसर में, एक बड़ा टूर्नामेंट डे नाइट. श्री 11 मलाड की टीम, यहाँ पर श्री को हम देख रहे हैं. लास्ट ईयर जो 2 साल पहले यहाँ पर जो रिकॉर्ड हुआ था 92 चेस हुआ था, और उस समय फाइनल में जो टीम खेली थी श्री 11, ये टीम के कप्तान मालवनी मलाड वाले यहाँ पर श्री भी आ चुके हैं. श्री, आपका भी हार्दिक स्वागत. जब आखिरी मुकाबला हुआ था पोईसर की टीम जिस तरह से खेली थी, और फाइनल में दईसर बॉयज की टीम जहां से बहुत ही दिग्गज लोकप्रिय खिलाड़ी खेले थे, बिपिन चटाकिया, ग्लेन वैती, प्रणय कोहली, सौरभ सिंह, चतुर, ये बहुत सारे ऐसे खिलाड़ी उस टीम में खेले थे. तो आज कल भी हम देखेंगे जब आज बंदर पखाड़ी की टीम रहेगी महादेव बॉयज में, कौन से खिलाड़ी पोईसर कांदिवली के खेलने वाले हैं, चारकोप के. इस टीम की अगर बात की तो ये टीम एक गांव टू गांव क्रिकेट में भी अपना दमखम दिखाती है. जिस तरह से अनूप जो कांदिवली विलेज के लिए अपना योगदान देते हैं. कुछ दिन पहले मास्टर्स 40 का आयोजन किया गया था सप्ताह ग्राउंड कमला विहार स्पोर्ट्स क्लब के सामने, जहां पर मुकेश भाई भंडारी साहब जो अध्यक्ष भी है अग्रिकोली क्रिकेट समाज के टूर्नामेंट जो अलग अलग जगह पर होते हैं, मड हो, मनोरी हो, मालवनी, आक्सा, एरंगल, भाटी, फिर गोराई गांव, मालाड भंडारवाड़ा, कांदिवली विलेज, बंदर पाखाड़ी, चारकोप गांव, फिर शिम्पोली, इस तरह की बहुत सारी टीमें जो 40+ मास्टर्स में खेलते हैं. दमन में एक बड़ा टूर्नामेंट होता है मुकेश भाई, जब एक वहां पर जाकर केवल क्रिकेट का नहीं, तो वहां पर बहुत सारे ऐसे बच्चे हैं, उन्हें भी अपना एक अलग योगदान, स्टेशनरी हो और इनके लिए जो जो उपयुक्त वस्तुएं है वहां पर जिसका निश्चित तौर पर एक योगदान समाज सेवा के आधार पर. और फिर लोनावला में पूरी टीम जो खेलते हैं साल में अक्टूबर नवंबर से लेकर मई तक, उनका एक अलग टूर्नामेंट जो 2-3 दिन का होता है, और इस तरह का वो भी क्रिकेट है. मास्टर्स क्रिकेट की अगर बात की जाए, मुकेश भाई भंडारी साहब जो हमारे पोईसर जिमखाना के भी विद्यमान अध्यक्ष है, करुणाकर शेट्टी सर उपाध्यक्ष, जिनके माध्यम से कल हमने देखा कबड्डी का एक आयोजन. आज भी बहुत सारे ऐसी टीमें आएगी जहां पर शिव छत्रपति पुरस्कार से जिन कबड्डी खिलाड़ियों को नवाजा गया है, वो भी किताब प्राप्त करने वाले, पुरस्कार प्राप्त करने वाले खिलाड़ी आज कबड्डी के मंच पर रहेंगे. तो सभी क्रिकेट प्रेमियों को ये भी कहना चाहूंगा कि शाम को आपको कबड्डी के लिए भी यहाँ पर उपस्थित रहना है. अच्छे खुर्रम खान, बहुत सारे ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने मुंबई उपनगर महाराष्ट्र शिव छत्रपति पुरस्कार से जिन्हें नवाजा गया, ऐसे खिलाड़ी आज भी हम देखेंगे. कल शिवसाई गोविंदा पदक के शिवसाई कबड्डी टीम से खेलने वाले 2 ऐसे खिलाड़ी जिनका सम्मान गोपाल शेट्टी साहब जिनके कर कमलों द्वारा हुआ. ह्यूमन कैसलर्स का जो एक अलग कंपटीशन होता है, ह्यूमन पिरामिड्स का
बार्सिलोना स्पेन कैसलर्स, वहां पर इन्होंने अपना प्रतिनिधित्व किया था। फिर एक बार जाएंगे ग्राउंड पर जहां पर सेकेंड इनिंग की शुरुआत, पहली ओवर लेकर श्रीकांत, राइट अमोर द विकेट, स्ट्राइक पर राहुल और नॉन स्ट्राइक पर मनोज। पहली गेंद बैकफुट पर गए, मौका बनेगा, व्हाट अ कैच, बहुत ही बढ़िया कैच, गोल्डन डक, राहुल बैक टू द पैवेलियन। निगाह नजरें किस तरह से हो, ये निगाह इस तरह से हो कि मुझे भूमिका दी है, मुझे अपना योगदान देना है। जैसे जॉन्टी रोड जो रग्बी खेलने वाले खिलाड़ी बहुत ही कम उम्र में जब दक्षिण अफ्रीका की टीम में आए 92, हालांकि 1972 के बाद 20 साल के बाद दक्षिण अफ्रीका को एंट्री मिली थी वर्ल्ड क्रिकेट में, और उस समय जॉन्टी रोड्स एकमात्र ऐसे खिलाड़ी थे जिन्होंने एक अलग फील्डिंग का नजारा दिखाया सभी वर्ल्ड क्रिकेट को। और जो मुंबई इंडियंस के लिए वो फील्डिंग कोच बन के आए तो बहुत सारा एक स्टैंडर्ड स्तर देखने मिला। तो यही क्रिकेट की एक परिभाषा है कि अगर हमें मेरे टीम के लिए अगर गेंदबाजी करूं तो मुझे 6 गेंदें अच्छी गेंदबाजी करना है, जो कुछ देने वाला हूं 100%। अगर मुझे फील्डिंग करना है तो मेरा परम कर्तव्य है कि मैं अच्छी तरह से वो फील्डिंग के लिए रन्स रोकूं, अपने टीम के लिए वो अच्छी तरह से कैच को कन्वर्ट करूं। और एक अद्भुत कैच देखिए, अगर 40 रन आपको डिफेंड करने हैं तो यूल जस्ट you have such a beautiful start, and that's start has been given by Shrikant in the first ball. He got the first wicket and Rahul back to the pavilion. अब बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर रहेंगे दीपक, राइट ओवर द विकेट। अगली गेंद, फिर एक बार मौका था, लेकिन जिस तरह से कवर के खिलाड़ी वहां पर जाएंगे ऐसा ऐसा, जब तक कि वहां पर गेंद को रोकेंगे। गेंद को रोक तो लिया है, लेकिन 2 रन और तीसरे रन के लिए दौड़ते हुए 3 रन पूरे। मनोज को देख रहे हैं, एक अच्छे खिलाड़ी मनोज भी है। शिम्पोली का ग्राउंड हो, एमएचबी का ग्राउंड हो, जहां पर अपना अलग अद्भुत योगदान देने वाली यह भी खिलाड़ी है। मुझे याद है अभी भी खेल महोत्सव का आयोजन पहले साल जब एमएचबी के ग्राउंड पर एमएचबी बॉयज के माध्यम से इन्होंने अपना योगदान दिया था। बहुत सारे ऐसे खिलाड़ी एमएचबी कॉलोनी के भी हैं जो कल और आज में हमें नजर नहीं आ रहे, लेकिन मनोज को हम देख रहे हैं जो अपना योगदान यहाँ पर दे रहे हैं। अगली गेंद श्रीकांत की, हवा में खेला हुआ स्ट्रोक, अनूप यहां पर मौका बनेगा, दैट शुड बी टेकन, गॉन, सेकंड विकेट डाउन। एंड व्हाट अ ड्रीम स्टार्ट वंस अगेन, जिसकी जरूरत थी श्रीकांत श्री 19 टीम को, और दूसरा विकेट यहां पर मिलता हुआ। पहला ओवर जहां पर पावर प्ले की अगर बात किया तो 3 रन बने 2 विकेट के नुकसान पर। चलो कॉल कर तो हाँ, इसके पहले 3 रन थे और अब ये विकेट का पतन। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं। देखिए मनोज से उम्मीद थी, एक आशा की किरण लेकर आए थे, जिस तरह का तजुर्बा एक्सपीरियंस इसके पहले हमने महमूद को देखा था। हालांकि देख रहे अनूप वहां पर विकेट कीपर के तौर पे भी है, और जिस अंदाज से इनका खेलने का अलग ढंग है, एक स्लीप। कौन कौन, सिफर शिफा स्ट्राइकर्स मलाड टीम को हम देखेंगे। पेन दे मला इथे शिफा स्ट्राइकर्स बनाम बना जे आर दहीसर। चांगल्या ठिकाणून आणले ना, साधं थोडी आणणार, काल जनतामधून आणलेलं, दुपारी ठरलं तर पनीर चॉपर व्हेज साई। नाही ना, मी माझं सगळं आणलंय, माझे 3 पंच आणि 2 हे आणि तू, याची जबाबदारी मी घेणार, भले माझे डेली गेले तरी चालते, आपल्याला तिकडचा त्रास होणार। कमाल की गेंदबाजी करे, अनुभव क्या होता है ये पूरी तरह से देख रहे हैं, जिस तरह से महमूद फील्डिंग में बदलाव कर रहे हैं। देखिए हर एक खिलाड़ी के लिए अलग अलग फील्डिंग जो सेट करना आवश्यक है, यही कर रहे हैं। लेकिन आदित्य पर निगाह रहेगी, जो नॉन स्ट्राइक एंड के खिलाड़ी है, ये भी कमाल के खिलाड़ी है, इन्हें भी नजरअंदाज नहीं कर सकते हो आप। हमारे महाराष्ट्र सुरक्षा बल के भी अधिकारी यहाँ पर उपस्थित है, उनका भी हार्दिक स्वागत। Oh, what a delivery! There's a beauty, magnificent ball. No clue whatsoever in the hands of the batsman, just waiting for the big one. Not exactly the middle of the bat. It's a dot delivery. 3 for the loss of 2 wickets. In the first power play, they are defending 40 runs. 41 is the target. Next one, right around the wicket. And what a stop! It's a really good effort has been given, Shrikant, and the follow through.
and it's really not exactly the expectation of bowler. Look at the action replay on the screen. Just deliver the ball and one first attempt in one-handed attempt as far as Shrikant is concerned, and another single adding in the score. Score moves to 3. So 4 runs for the loss of 2 wickets. Required runs still 37. Next one, right arm over the wicket for the Aditya, and just played over the square leg. But the batsman looking for, will it be second? No. They're comfortable with one. Score moves to 5 in the first over. And just earlier I mentioned that the 3 overs will be crucial as far as Shrikant, and 2 overs will it be Mahmood's over or Shrikant. But the Shrikant who bowled the first over quite comfortably, 5 runs considered in the 2 wickets has been taken. The crucial wicket, Manoj and Rahul, the opening pair back to the pavilion. So the most important response on the shoulder of Aditya and Deepak. They're also looking for that target because in particular the ground where they are playing is not exactly that it's a really difficult task, but cricket is the game of uncertainty. यहाँ पर हम देखना चाहेंगे कि अनिश्चितताओं का खेल है. कल सिद्धेश्वर 11 के वीर बहादुर ने जो गेंदबाजी की, मनीष, जब किंग स्पोर्ट 4 को ऐसे लग रहा था कि अपना अलग रुतबा यहाँ पर तैयार करेगी, करण हो, चीचा हो, जिस तरह की बैटिंग लाइनअप सारवीन उस टीम में थे, आशीष कनौजिया थे, बागेश थे, अमर थे, लेकिन वीर बहादुर और मनीष ने जो 2 ओवर का जो मनीष ने स्पेल किया, जहां से सिद्धेश्वर 11 ने मैच में वापसी की थी, तो यहां पर भी पहले ओवर में तो विकेट लिए है, लेकिन अन्य जो गेंदबाज है, सूरज हो या महमूद, इन पर अब जिम्मेदारी होगी कि किस तरह से जिम्मेदारी को संभाल पाते हैं. रिस्पॉन्सिबिलिटी अपने कंधों पर लेकर चलना होगा. जैसे कहते हैं कि 40 रन डिफेंड करने हैं, तो यू मस्ट बी गो फॉर ईच एंड एवरी विकेट रेगुलर इंटरवल पर आपको मिलना आवश्यक है, ताकि इस मैच को और आप क्लोज बना सकते हो. पहले ओवर की समाप्ति के बाद 5 ओवर 24 गेंदे और जीतने के लिए रनों की जरूरत है 36 की जरूरत. सूरज राइट आर्म ऑफ द विकेट. पहली गेंद आदित्य के लिए. इस गेंद को और पिच बनाकर खेला हुआ स्ट्रोक सीधा लॉन्ग ऑन की तरफ, जब तक कि वहां पर फील्ड करे. 1 रन मुकम्मल. श्रीकांत के साथ जुड़ने आज शुरुआत की थी. अब आदित्य, नए बल्लेबाज जो बैटर आए हैं वो दीपक है. अब स्ट्राइक पर दीपक है कि आदित्य? आदित्य लेफ्ट हैंड बैट्समैन है. आदित्य नया बैट्समैन है. दीपक जो सेकंड डाउन आए थे, तो आदित्य पर जिम्मेदारी होगी. बाएं हाथ के बल्लेबाज जो एक आक्रामक बल्लेबाज एक रूप धारण कर सकते हैं, लेकिन देखेंगे कब वो समय आएगा जब ये अपने अलग मूड में दिखाई देंगे. गेंदबाजी के लिए सूरज तैयार. अगली गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक. खिलाड़ी वहां पर स्क्वायर लेग पर जिस खिलाड़ी ने अद्भुत कैच लिया था, उनके हाथ से इस तरह का लॉलीपॉप कैच. अटेम्प्ट तो अच्छा था, बट अनफॉर्चुनेट नहीं कर सकते हैं. यू मस्ट आपको निश्चित तौर पर कन्वर्ट करना था कैच को. एक्शन रिप्ले जिस तरह से हम देख रहे थे, उस गेंद को फ्लिक किया था, हवा में खेला हुआ स्ट्रोक था. स्क्वायर लेग के खिलाड़ी को निश्चित तौर पर उस कैच को लपकना था, लेकिन कैच छूटा, सपना टूटा और मुकद्दर उठा. लेकिन दिल टूटा है गेंदबाज का, क्योंकि मौका मिलने वाला था विकेट लेने का, और विपक्षी टीम पर आप मनोवैज्ञानिक दबाव बढ़ा सकते हो. आज अगर सुबह के सत्र की बात किया तो निश्चित तौर पर ऐसे नहीं लग रहा है कि लगभग 11:15 बजे जिस तरह का माहौल आज बन रहा है. मनन पारेख आ रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार सूरज राइट आर्म ऑफ द विकेट लेफ्ट हैंड बैटर के लिए. जेआर के कप्तान और शिफा स्ट्राइकर्स मालाड, दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद फिर एक बार अलॉन्ग विद द कारपेट खेला हुआ स्ट्रोक. श्रीकांत जब तक कि पहले ही मन बना लिया था, जब तक कि बॉल हाथ में आए कलेक्ट करें, और वही यहाँ पर 1 रन का इजाफा, और 1 रन के साथ अब रन संख्या 9 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरा और प्रगति पथ पर गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सूरज. बल्लेबाजी के लिए अब दीपक पर जिम्मेदारी होगी. 3 गेंदे 5 पर दीपक खेल रहे, 4 गेंदे 4 पर आदित्य खेल रहे, और अब सूरज जिन्हें निश्चित तौर पर एक डिफेंड करना है स्कोर, जहां से इस मैच में वापसी करे. दूसरी तरफ ओम प्रकाश प्रतिष्ठान बहुत बढ़िया
हमें नजर आ रहा है, लेकिन इस गेंद को खेले है मिड विकेट की तरफ, वहां पर जब तक कि खिलाड़ी फील्ड करे। एक अच्छा थ्रो, क्या बात है, व्हाट अ थ्रो। इस थ्रो के लिए एक बार जोरदार तालियां, कम ऑन, बहुत ही बढ़िया थ्रो। एक 1 रन शॉट है, तो एक भी रन नहीं, एक भी रन नहीं, 1 रन शॉट है। अंपायर सोनार सर ने यहाँ पर बता दिया है, तो देयर इज नो एनी रन। सो देखिए जिस तरह से मशक्कत मेहनत तो बहुत की थी, लेकिन खर्चा रुपया हो गया है। धनी अठन्नी और खर्चा रुपए, ये देखिए क्या कमाल का थ्रो, बिल्कुल स्टंप की तरफ। केवल बॉल को कलेक्ट करना था महमूद को और स्टंप को उड़ाना था, और विकेट का पतन, विकेट नंबर 3। गेंदबाजी कमाल किया। सुबह का सत्र है, शीतकालीन सत्र, लेकिन जैसे शाम को ठंडी ठंडी फुहारे नजर आ रही थी हवा की, ये भी हमने देखी है। और नाही ते, नाश्ता आणलाय तुला एक, 3 अंपायर, 3 आणि 2 हे कॅमेरामॅन 5। स्थान पर। और अब ये दूसरा ओवर चल रहा है। पहले ओवर में 5 रन का और पावर प्ले का हमने देखा, श्रीकांत ने किया था। अब नए बल्लेबाज श्री चीकू, देखिए इनके दाहिने हाथ पर या बाएं हाथ पर कुछ लगा है, लेकिन उसके बावजूद इन्होंने 3 विकेट लिए 1 रन देकर, जो निर्णायक ओवर था। गेंदबाजी के लिए सूरज तैयार, चीकू के लिए अगली गेंद, राइट ओवर द विकेट, चीकू तैयार, और अच्छी गेंद, कमाल की फील्डिंग। 40 रन अगर हमें बचाना है तो इसी तरह की फील्डिंग की जरूरत, और वही यहाँ पर सूरज कर रहे हैं, वही श्री 19 की टीम यहाँ पर कर रही है। उन्हें पूरी तरह से पता है कि इस ग्राउंड की पूरी भौगोलिक परिस्थिति को जान लिया है, और उस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं। राइट मोर द विकेट, अगली गेंद, फिर एक बार चीकू को खेलने के लिए मजबूर किया, बिहाइंड द विकेट, सिंगल। कोई हमारे वॉलेंटियर्स हो तो निश्चित तौर पर बॉल वहां से या अंदर फेंको। हमारे कारागिर वहां पर खिलाड़ी जा रहे हैं। 1 रन के साथ स्कोर अब, सॉरी अंपायर ने 2 रन दिए, ओके सर, 2 रन है, हाँ सिंगल है। सिंगल है, तो 1 रन के साथ अब रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन। पहले ओवर में 5 रन आए, दूसरे ओवर में 6 रन, फिर एक बार श्रीकांत आएंगे या महमूद आएंगे। श्रीकांत आए, अनुभव की कोई वहां पर कमी नहीं है। अनुभव एक महान शिक्षक होता है, यही यहाँ पर बता रहे हैं, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। 10 संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10-3 गडी बाद, लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय 41 उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मी विनंती करतोय जे आर दैसर आणि शिफा स्ट्रायकर्स मालाड या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचं, ज्या ठिकाणी आमचे आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत। बबनदादा गुरव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, राम सावंत आहेत, सलमान मेकला, राजू मेश्राजी। समीकरण बदलते आता, 10 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच जिंकण्यासाठी 31 पाहिजे 18 बॉल मध्ये। हे षटक फार महत्वाचं आहे श्रीकांतजींचं, जर श्रीकांतजी हे षटक चांगले टाकतील तर नक्कीच या ठिकाणी कमबॅक। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर संघ ओम प्रकाश प्रतिष्ठान यांना देखील फार चांगली जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण ज्या प्रकारचं आपण पाहतोय या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला त्या अनुसार क्रिकेट खेळ करावा लागेल, आणि ती आवश्यकता आहे, संघाची गरज ती आहे, परिस्थिती तीच सांगते की तुम्हाला कशा पद्धतीने पुढे आपल्या संघाला घेऊन जाणं गरजेचं आहे। आणि 18 चेंडू धावांची गरज 31, बोल ना। आदित्य हा नक्कीच या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू होऊ शकतो, ठरू शकतो, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं।
बाद कॉट बिहाइंड स्लीप मध्ये खेळाडू बाद आदित्य आउट. मॅच मध्ये कमबॅक करतोय श्री 19. जे आर दहिसर आणि शिफा स्ट्रायकर्स मालाड. वारंवार आम्ही आपल्यास पुकार देतोय की आपण त्वरित टॉस साठी व्यासपीठावर यायचंय. शिफा स्ट्रायकर्स मालाड, हा श्री आहे ना तू, तिथून लवकर ये, मी पाहिलं तुला. फिरोज भाई भी आए, उन्होंने भी फोन किया था. फिरोज भाई भी है, आप भी है. जे आर जो रॉड्रिग्स, जे आर दहिसर, kindly request you also please come on the stage. We'll do the toss for the next match, JR versus Shifa Strikers Malad. महाराष्ट्र सुरक्षा बल MSF हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काही वेळापूर्वी आपण चारको पोलीस स्टेशनचे आमचे संजयजी देखील या ठिकाणी आले होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि आभार, धन्यवाद. चला टॉस करूया. म्हणून पारेख आहेत बबनदादांच्या शुभ हस्ते. हेड्स और टेल्स, छापा की काटा. टॉस जिंकलेला आहे जय स्पोर्ट्स. काय घेतले जय? एक मिनिट सांगतात, ठीक आहे. तर जय स्पोर्ट्सने टॉस जिंकलाय, तिकडून सांगतायत बॉलिंग घ्या म्हणून. बॉलिंग, येस, थँक्यू. उशीर झालेला आहे. 12वा लगेच खेळाडू तुमचा इथे पाहिजे, श्री आणि JR दोघांचाही. चला लवकर. श्रीकांत, आदित्यची जी विकेट पाहिजे होती ती मिळालेली आहे आणि ज्या विकेटची गरज होती त्यानंतर कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते श्रीकांत. पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळलेला, फक्त ड्राईव्ह केलेला आहे. पंच करण्याचा जो प्रयत्न होता, कारण या मैदानावर बघा हवा दुपारनंतर जी सुरू झाल्यानंतर तुम्ही फक्त पंच केलात तरी समोर 6 येतोय. काल देखील आपण पाहिलं सर्वाधिक धावसंख्या 52 आपल्याला पाहायला मिळाली, सॉरी 58. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग बॉलिंग आपण पाहिली सिद्धेश्वर आणि नक्कीच किंग स्पोर्ट चारको. बोला ना, चहा घे. धाव संख्या 18, 4 गडी बाद, 2.4. पुढचा चेंडू, ओ दॅट्स अ ब्युटी, लेग कटर. टप्पा पडल्यानंतर बाहेर एक फक्त चेंडू मिळाला बरोबर बॅटच्या खाली, ज्याला चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं आदित्यने मोठ्या फटक्यामध्ये. मात्र एक चांगल्या प्रकारे म्हणू शकतो की कमबॅक देखील केले श्रीने, कारण चांगला खेळाडू तुम्हाला बाद करण्यात यश आले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीचा, आता पुन्हा एकदा थोडा उसरी घेतलेला, थोडा मागे टप्पा ठेवला, अप्रतिम षटक. 2 ओव्हर मध्ये 13 धावा देताना 3 गडी बाद केले श्रीकांतने. अप्रतिम असं षटक पाहायला मिळालं आणि आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 23, 12 चेंडू, 12 balls 23 रन्स टू विन. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 23 धावा. गोलंदाज कोण येणार, कारण या 2 गोलंदाजांवर खूप मोठी जबाबदारी असेल. श्रीकांतने मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत नवीन गोलंदाज. सूरज नंतर आता आपल्याला निश्चितच पाहायला मिळू शकतो, कारण आपण जर पाहिलं तर अतुल आता येतोय. या अगोदर जर आपण पाहिलं तर कांदिवली ईस्ट म्हटलं तर निश्चितपणे वेगवेगळ्या संघाकडून मेहमूदला आपण पाहिलं, त्यानंतर त्याच परिसरात दिलीप प्रजापती, दिलीपने देखील आपले योगदान दिलं. दिलीप विश्वकर्मा, त्यानंतर याच ठिकाणाहून आपण पाहिलं तर पंकज तिवारी, नंतर बोरोली बॉईज साठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं. पोलार्डचा संघ ज्यावेळेस या ठिकाणी रेकॉर्ड केलं त्यावेळेस आशिष उपाध्याय, जे आमचे समालोचक मित्र ते देखील त्या टीम मधून खेळले होते. त्या देखील परिसरातील काही खेळाडू आपण पाहू शकतो. राहुल राय याने देखील कांदिवलीच्या संघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे. पोईसर आणि कांदिवली मधून देवराज याला देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे कित्येक असे खेळाडू आहेत ज्यांना आपण निश्चितपणे या दुपारच्या सत्रात देखील पाहू शकतो. धावसंख्या, पुढचा चेंडू 30 कहाँ पर, हाँ हाँ 31 बरोबर. 10 हुआ था, 31 चाहिए था. 31 पहले ओवर में 11 था. हाँ हाँ बराबर, 11 की 10 बघ बघ. पहिला चेंडू डॉट, स्ट्राईकला बॅटर तयार आहे चिकू. राईट आर्म ओव्हर द विकेट. इक्वेशन आम्ही लगेच तुम्हाला कळूच. अतुल तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू जलद गतीने या ठिकाणी रिव्हर्स खेळतायत
चिकू एक धाव तर पूर्ण होईल निश्चितपणे, दुसऱ्या धावासाठी देखील खेळाडू पोहोचणार आणि त्या दरम्यान 2 धावा तर मिळत आहेत. थ्रो येईपर्यंत, मेहमूदकडे बॉल पोचेपर्यंत दोन्ही खेळाडूंना निश्चित फलंदाजांना वेळ मिळाला आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 20. 2 ओव्हरमध्ये 10 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्या प्रकारचं गणित समीकरण बदलतंय. अजूनही धावांची गरज आपण पाहिलं तर 21 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज. अतिशय अटीतडीचा सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकतोय. तिसरा चेंडू चिकूसाठी, पुढचा चेंडू. आता मात्र फुलार चेंडू होता, पहिल्यांदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला, त्यानंतर पुन्हा ऑफ स्टंपवर जाऊन या ठिकाणी अक्रॉस द लाईन तयार झाले. थोडा वेळ मिळाला अतुलला, ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. फुलर राहिल शेख हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, 9 बॉल मध्ये 20. स्लोवर वन, खूप छान पद्धतीने कव्हरला खेळलेला फटका. व्हॉट अ शॉट, षटकार, शॉट ऑफ द मॉर्निंग. चेंडू ज्या पद्धतीने खेळलेला आहे बघा, ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. बॉल टप्पा पडल्यानंतर टायमिंग अप्रतिम, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द कव्हर डिझाइन, इट्स अ ब्युटी. 6 रन, 8 बॉल 14. सामन्याचं गणित बदलणारा चिकू, ज्याने एका ओव्हर मध्ये 1 धाव देताना 3 गडी बाद केले, तोच या ठिकाणी 31-41. पुढचा चेंडू. आता मात्र 8 बॉल 15 होते, 1 धाव पूर्ण केली. रनआउटची संधी मिळणार का? जोपर्यंत चेंडू फेक, 2 धावा पूर्ण. बघूया पंचांचा इशारा तर बायच्या रूपामध्ये. एकूण धाव संख्या आधी आम्ही तुम्हाला कळवतो, त्यानंतर समीकरण सांगतो किती बॉल किती पाहिजे. 7 चेंडू 13 धावांची गरज. 7 बॉल 13 टू बी. शिफा स्ट्राइकर्स मला तुम्हाला पहिली बॅटिंग करायची है विरोज भाई. गेंदबाजी करने का निर्णय लिया है जेआर टीम ने. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते अतुल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, राईट हँड बॅटर चिकू साडी. श्री 19 की ओम प्रकाश प्रतिष्ठान जिंकणार, हे मात्र गणित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुलचा. ऑफ स्टंपवर फुल टॉस चेंडू होता आणि बॅट्समनने काही त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला नाही. रिव्हर्स खेळले असते तरी संधी मिळाली असती. बायच्या रुपयामध्ये बघा, जरी या चेंडूला फक्त दिशा दिली असते लेग साईडला तरी तो चेंडू गेला असता. 6 चेंडू 12 धावांची गरज. अभी का उसका 2 ही भागा ना, फिर 15 चाहिए था. कमेंट्री गलती हुआ बोलने में, बस मैंने बहुत बताया. अब चलिए यूट्यूब पे मेरा बात सुनना, उसने जो 11 डाला था ना वो 10 12 बोले बाद में ये किया. फिर उसके बाद क्या हुआ? ये 2 और 10 हुआ, बाद में 8 है. कितना हुआ? 18 हुआ. 18 और अभी का 11. उसने डाला 11 करो बाद में 29 12 छे ना, फिर 12 नहीं यार, 12 6 बॉल 12 चाहिए. 11 छे तुम्हें 2 मार. अरे भाई 11 चाहिए, 12 बॉल 21 चाहिए था ना. 12 बॉल कितना चाहिए था? 41 टारगेट. हाँ तो 12 बॉल 21 चाहिए था, 3 और हम लोग का 20 था. थांब, मी माझं बरोबर चाललंय. थांबा थांब, कर थोडं सोनार सर, थांबा, दुरुस्ती करतोय. 29 हो गए. 29 हो गए. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बोले 12 में 14 बोल रहे. अरे कमेंट्री की गलती हो गया, बोल रहे हैं वो. उसने 11 डाला उधर, इधर 10 स्क्रीन हुआ पे था. हो ये भाई अपडेट होने में लेट होता है, वो देख के बोल दिया उन्होंने गलती. तेरा दोस्त इधर ही बैठे हैं, वही अपडेट लिख रहा है. तुम्हारा एक 6 बॉल 12 की जरूरत है. रन संख्या 29. रन संख्या 29 झालेत, लक्षात घ्या. 4 ओव्हर नंतर 29 आहेत. 12 पाहिजे 6 बॉलला. पूरा साइड में ना उधर लेट हो गया स्कोरिंग. अरे एक डबल आला. वो देख के बोल दिया, तो तुम लोग उसी पॉइंट पे मत पकड़ो और स्कोरिंग बराबर चल रहा है. यतीन गोलंदाज येतोय. 6 चेंडू 12 धावांची गरज. अध्यक्ष ओमप्रकाश प्रतिष्ठान उत्तर मुंबई प्रशांत पुजारी, उपाध्यक्ष संघ आपण पाहत आहोत ओमप्रकाश प्रतिष्ठान.
चला 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय अनूप, यासाठी यतीन आहे, नॉट अनूप. यतीन आपण पाहतोय कांदिवली विलेज मधून 40+ मास्टर्स देखील खेळणारे खेळाडू आहेत. पहिला चेंडू यतीनचा, स्ट्राईकला बॅट्समन आहे चिकू. चिकूसाठी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खेळाडू या ठिकाणी बघूया, 1 धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जाणार का, आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 10 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर 2 धावा आवश्यक. पूल करण्यासाठी गेले होते, मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नव्हतं. बॉल थोडासा वरती लागला, बॅटच्या बरोबर मधोमध मिडल होऊ शकला नाही. 5 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजीसाठी यती, स्ट्राईकला आपण पाहतोय चिकू आहे. एक पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू, एक डीप लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आहे. पुढचा चेंडू आता मात्र पायातला चेंडू खूप छान खोदून काढलेला, 1 धाव तर पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी देखील परत आहे. जोपर्यंत चेंडू फेक होणार, बॅकअपला खेळाडू आहेत. 4 चेंडू 8 धावा. 1-2 चेंडू दोन्ही बाजूने विचार केला तर निश्चितपणे 1-2 बॉल ची मॅच आहे, ज्या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी गोलंदाजांना फलंदाजांना देखील तितकीच या ठिकाणी खरी कसोटी लागणार आहे. एक वेगळ्या पद्धतीने जी आवश्यकता आहे तीच या ठिकाणी करावं लागेल तरच संधी आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय, श्री जो 19 संघ या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र चकून गेलेला आहे, रनआउटची संधी मिळणार का, मात्र नाही. कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. चेंडू डॉट, निर्धाव, धाव संख्या 33, 4 गडी बाद, 5वं षटक मार्गस्थ. 3 चेंडू 8 धावांची गरज. वेगवेगळ्या संघांचे देखील अंडरम बॉक्स टर्फ क्रिकेट देखील आहेत. आपण पाहिलं तर कालपासून टर्फ क्रिकेटला सुरुवात झाली. काही संघांसाठी एक वेगळ्या प्रकारचं नियोजन करण्यात येत आहे, ते देखील तुम्हाला कळण्यात येईल, याची देखील नोंद घ्या. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो राईट आर्म द विकेट यतीन, स्ट्राईकला चिकू. पुढचा चेंडू आता मात्र पुढे सरसावत, खेळाडू त्या ठिकाणी डीपला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार का, ते मात्र पाहणं गरजेचं राहील. 1 धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी परत आहे. 2 धावा पूर्ण, वेल स्टॉप. संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि आता मात्र सामन्याचं गणित समीकरण 2 चेंडू 6 धावा. अतिशय अटीतडीचा सामना. काल सिद्धेश्वर 11 विरुद्ध रोनक बॉय 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना वीर बहादूरने 2 लगातार षटकार खेचले होते. चला पुढचा चेंडू, स्लोवर 1 रिवर्स. खेळाडू त्या ठिकाणी प्लॅन केलेला आहे आणि बघा मॅचचं गणित बदलणारा. कॅच नाहीये, मॅच छुटा आहे. पुढे आले, हातात जागेवरूनच बॉल मिळाला असता आणि हा चौकार येतोय रिवर्स. या स्थितीमध्ये रिवर्स चौकार. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. कोणी आतमध्ये डायरेक्ट येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला बॅट घेऊन जायची असेल, तुम्हाला पाणी घेऊन जायचं असेल तर पहिला आयोजकांना इथे विचारावं लागेल, त्यानंतर ते घेऊन जातील. आपको दौड़ कर जाने की जरूरत नहीं है. 1 बॉल 2 की जरूरत, बहुत ही कांटे की टक्कर. देखेंगे कौन बनेगा विजेता. संघर्ष की यात्रा जारी. अटल खेल महोत्सव 2024 दूसरा दिन, सुबह का सत्र जिस तरह से स्टार्ट हुआ और निश्चित तौर पर आज अलग माहौल हम देख रहे, ऐसे नहीं लग रहा है कि लगभग 11 बजकर यहाँ पर 58 मिनट हो चुके हैं, लगभग 12 बजे. कड़ी धूप तो नहीं, लेकिन जिस तरह से एक घने बादल और अलग माहौल सुबह के सत्र में, यहाँ पर देखिए क्रिकेट का एक अलग एक छड़ी है जंग. क्रिकेट का रंग में भंग नहीं होना चाहिए. 1 बॉल 2 की जरूरत. फील्डिंग में बदलाव कर रहे, एक फ्लाइंग स्लिप शॉट, थर्ड मैन लिया, बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी, कवर, एक डीप कवर पर खिलाड़ी है, स्वीपर कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, मिड विकेट, लॉन्ग ऑन, डीप स्क्वायर लेग और एक खिलाड़ी शॉट मिड विकेट पर. अब जाकर शॉट पॉइंट का खिलाड़ी अब शॉट स्क्वायर लेग की तरफ जा रहे हैं. तो फील्डिंग में बदलाव. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. 1 बॉल में 1 आएगा तो बल्लेबाजी करने वाली पहली टीम जीत जाएगी. तो कंपल्सरी आपको यहाँ पर 2 रन बनाने होंगे. बहुत ही बढ़िया मुकाबला. दूसरा दिन पहला मुकाबला यतीन तैयार चिकू के लिए. और यहाँ पर ये देखिए, यहाँ पर 1 बॉल में 2 नहीं बना और मैच को जीत लिया है श्री 19 टीम ने. श्री 19 ने श्री गणेशा किया है. वो कैच छूटा था, मैच छूटा, ऐसे लग रहा था बाउंड्री. और अब ये देखिए, वो कहता रहेगा कि गेंदबाज ने मुझे बचा लिया, लेकिन 1 बॉल में जो 2 की जरूरत थी, जो मैच को हीरो बनने वाले थे, जिन्होंने 1 ओवर में 1 रन देकर 3 विकेट लिए थे, जिस बल्लेबाज ने मैच में वापसी का दरवाजा खुला किया था,
वही चीकू यहाँ पर एक बॉल में 2 की जरूरत थी, स्ट्रोक को अंजाम नहीं दे पाए और विजयी टीम बनी है श्री 90।